आता मी घरी आले कारण की एक कांड झालंय. चावीच हरवली गाडीची चावी हरवली म्हणून रानू रडायली. हो का माझ्याकडून चावी हरवली, तू का बरं रडायलीस? तर तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर उठलो, लगेच आंघोळ केली, आता लगेच जायचंय जागेपाशी कारण की ते पदणारे आले तर पप्पा पण येईल. पप्पा सोबत जायचंय. पप्पा बोलले लागल 10-15 मिनिटात येतील पण पप्पा पण. तर आता तिकडे जाण्यासाठी दोरी घेतली कारण की ना बरोबर सरळ माप द्यायला येते आणि पप्पा पण आले. तर चलो शेताक. तर आता आम्ही आलो आणि माणसं पण येईल. आता बघू आता किती वेळ लागते. हवा तर लय चांगली सुटली. तर आता त्यांच्यासोबत आम्ही पण खांदायला डबल कुदाळ होती त्यामुळे विचार केला चला करू. बघा इथून इथपर्यंत आम्ही केलंय मी पप्पाने. पप्पा आता बाहेर गेले तर लवकर पण होते आणि एक्सरसाइज पण होते. आज निघाले बरोबर, त्या दिवशी निघत नव्हते यांच्याकडून. तर मी आता परत आलो घरी कारण की आता जार भरून न्यायचं आहे. बॉटल नेली पण बॉटलमध्ये पाणी पुरणं झाले. दुखायला रे बाबा. बघा इथं फोड आल्यासारखं होईल आता. तर जार इथं बाजूला ठेवलंय. 75% काम झालंय, 25% बाकी आहे फक्त. बघा आता पाया वाटायला एकदम बरोबर खोल झालं एकदम. बघा इथे यायला आता गुडघ्यापर्यंत बरोबर. तर आता मी घरी आले कारण की एक कांड झालंय. चावीच हरवली गाडीची. कुठं पण एक तर डिक्कीत असं किंवा कुठं तर आता झाली असं मातीत पडली असं. माझं मी खिचत ठेवल्यावर कुठं बघू आता परत. तात्याच्या गाडीवर तात्या आलाय, तात्याच्या गाडीवर आलोय आता येताना. मग आता दुसरी चावी डिक्कीत असेल मला तर वाटतं कारण मी चष्मा ठेवताना त्या टाकली असेल त्याच्यात असं वाटायला मला. दीदी दुसरी चावी दे असेल बघ कशात तरी. आता पाणी आलं वाटतं, एवढा आवाज यायला नुसता मोटरचा या. तर एवढा ही आहे एक्स्ट्रा चावी. तर आता ही याच्यानं बघावं लागेल. मला तर वाटतंय की म्हणजे तिकीट असं मी चष्मा किंवा काय ते ठेवताना तेव्हा पडले असं. बरं आता गेल्यावर बघ मला फोन कर. ओके त्याच्यामुळे आवाज येणार जास्त. तर एवढा मी तात्याची गाडी घेऊन आले. नाही की कुठे गेली याच्यात तर नाही, याच्यात पण नाही. चावी तर भेटायला मला वाटते या किंवा त्या ढिगाऱ्यात गेली असं. कशात पडले की भेटेल नंतर कधीतरी. कुठं जाणार आहे बाबू. लय अवघड केलं पण कोणा दुसऱ्याला सापडायला नाही पाहिजे. थोडंसंच बाकी आता अर्ध्या तासाचं काम. सगळेच आले, तात्या ते आले. तर आता फायनली सगळं झाले. आता जार घेऊन चालले. आपण चाय उडकून जाऊ दे चाय उडकावला चाय गाडी तर माझा आधीच जीव दखत होते. तर आता घरी आले आणि म्हणजे चेंज केलंय सगळं, म्हणजे हातपाय धुवून कारण की सगळ्या अंगाला माती ते लागलेली. मग आता मम्मी अंड्याची पोळी बनवायले. बरं आहे काहीतरी भेटलं खायला. पप्पा आल्यावर म्हणजे तर काहीच चावी हरवली माकडांना काहीतरी म्हणले चावी हरवली आहे ना. मग थोड्या वेळानं बोलते तर मी आजपर्यंत चावी हरवली नाही माझ्याकडून तोंडातून निघणार होतं. मी पण गाडी कधी पाडली नाही म्हणून कशाला म्हणा म्हणलं हानतेला अजून. हा हा म्हणजे रागवते तर काय बोलते गोड शब्द ऐकावं लागतील अजून. त्यामुळे ते हाणण्यासारखंच आहे. गोड शब्द म्हणजे तेच झालं. पण मला माहित नाही म्हणजे खिशात होती. आता मग सकाळपासून तर होते खिशात, पण नंतर ते काम करताना पडले असं कारण की 4-5 वेळा कोणाचे फोन आले. मग फोन काढताना पडले वाटतं. तरी थोड्या वेळानं आता किती 2:30 झालेत ना. मग 4-5 वाजता मम्मी आणि मी जाईन आणि मग चावी बघून येतो परत. जायचं का? जावंच लागणार. फक्त एवढं आहे कोणा चावी नाही भेटायला पाहिजे कारण की चावी जर भेटली ना बघ भीती वाटते. म्हणजे कोणी बाहेर असते उभी गाडी त्यामुळे तर भीती वाटते. त्या मातीत जरी असली तरी काही नाही, फक्त आता शोधावं लागत. तर लगेच झालेले तयार आपली अंड्याची पोळी. हा वरण भात आणि चपाती तिन्ही पण द्या आज. चपाती लागले ना. आता जेवण करतो. भूक लई लागली बाबा. कधी सकाळी जेवले सकाळी कधी हा सकाळी आल्यावर जेवलेलं पाणी नेला. हा पप्पाने जेवले ना. पप्पा सुपारीच खात होते. सुपारी खायचं आता ते कोण सांगा पप्पाला.
तर आता डायरेक्ट मम्मीला घेऊन आले इकडे शोधायला. आता गळा बसलाय. आता कुठं कुठं शोधावी. मम्मी सोबत राऊंडला पण आणलंय. आता खोरे आणायला गेले मम्मी. हे सगळं उचकावं लागेल. हे वालं ते वालं सगळं. पटापट बघू वेचायचं का व्यवस्थित बघ. पहिला आल्यावर दिसल ते. कोणता काय आल्यावर याचं काम करताना मागचं ती आता स्रोत असते. पसरवते तर आपणच पसरायचंय. मग तेच मग पसरवू नीट व्यवस्थित. दोन्ही काम होत्या. पसरायचं होईल चावी भेटेल. छान होता. मग आता काय करू साठी करायला तेच कळ नाही मग मला. दोघांसाठी पण जरा व्हिडिओ काढताना भेटली तर काय नुसतं शाळा शाळा उठलेला आहे ना. मग आता कुठलं काय इकडे उठचं की जरा. कुठं गावाकडे गेल्यावर ना हरपले असते किती अवघड होते. मग काळजी नाही ना म्हणून असं काय मलाच काळजी नाही. तर आता सगळीकडे बघितल्यानंतर भेटलीच नाही चावी. वर बिरी जातच का नाही वरती कसा जाऊ. काय सांगा बसायचं. हे पांगवताना असेल याच्यात भेटल. गाडीची चावी हरवली म्हणून रानू रडायली. एवढा 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 डोळे बघा. माझ्याकडून चावी हरवली तू का बरं रडायलीस. मोबाईलला का बरं काय करायलीस. खाली असं म्हण की मग कांदाची राहिल्या. आणि वरतून आज मम्मीनं मारलंय रानूला. अहो लय रडाल ती. तू काय मजा घ्यायला लय मस्ती करत होते त्यामुळं. आज केलं नाही तर कालच्या सारखी असं सगळी मस्ती जिरली आता. मम्मी रामला मारायले बोलायले. मागून पप्पा बॅकग्राऊंड वाईज गोड गोड शब्द बोल. काय काय म्हणाल ते आता काय सांगू. उगं बिनकामाचं मागून शिव्या घालायले तर बिनकामा. मम्मी रानाचं चालू आहे तर मागून पप्पा बोलायले तर असं कशानं काय ते काय लय. आता जाऊ द्या उगा ते सांगू शकत नाही आणि बोलू शकत नाही. असं मग अशी मी शूट केलं नाही उगा मला पण शिव्या पडतील म्हणून जी मध्ये त्याला हाणणार होते मी खरं तर सांगायला. जी मध्ये ना पप्पा तर येत नाही म्हणजे. पप्पा मला लांबूनच शिव्या घालते तर लांबूनच बोलते तर मला लय हसू येईल होतं. तुला मारताना तुम्ही त्याला मारताना हसू येईल. पण मी मस्ती करतच नाही की तसले. मग हसू येत होतं कोणाला. पप्पा इथून मागून बोलायले तर इथून तू इकडं ते चालू आहे. पप्पाला वाटलं ही आता चांगली ती अचानक काय झाली बाहेर गेल्यावर घाबरून आले विचारायला काय झाली मला असं. पण यार चावीस भेटली नाही. आणि मग मी गाडीवर येताना काहीतरी बोलालती. हा सांग मोबाईलवर बघ असं काय तर म्हणालतीस की. मोबाईलला विचार. हा मोबाईलला विचार. काय विचारू सांग. काय विचारायचं. मला म्हणते की मोबाईलला विचार. चावी हरवली तर आता काय करावं चेतकच्या गाडीला. तसं नाही रे. मग म्हणजे ऑप्शन असते ना ती चेंज करतात ना गाडीची चावी. आपण लॉक जे असते ती चेंज करता येते का असं विचार म्हणाले रे युट्यूबवर. मग आणि म्हणजे मी उद्या पण काय काम नाही आणि उद्या कोणच काय येणार नाही. म्हणजे सामान पण नाही येणार ना का मिस्त्री पण नाही येणार. तर मग मी विचार केला तर उद्या सर्व्हिसिंगला गाडी टाकायची. आणि मम्मी काय म्हणायले उद्या सर्व्हिसिंगला गेल्यावर त्यांना सांगा असं असं चावी हरवली आहे. आणि त्यांना म्हण की लॉक चेंज करून द्या. लॉक चेंज करा आणि चावी दुसरं द्या म्हणायचं. त्याच्या काय पैसे चार्जेस असेल ते घ्या. पण ही चावी हरवली म्हणल्यावर ते रिस्कच आहे. कारण की दुसऱ्याला भेटली आपली गाडी उभी असते घराच्या बाहेर. आणि तिथं तर म्हणजे कंपाऊंड तर मारणार आहोत आम्ही फक्त सारखं का आपण मध्ये ठेवणार. मग तेच ते रात्री असणार आहे पण दिवसभर बाहेर असू शकते. त्यामुळं रिस्क न घेता बघू उद्या सर्व्हिसिंगला गेल्यावर काय होतंय. आणि उद्या जर सर्व्हिसिंगला गेलं तर मला दिवसभर उद्या मामाच्या इकडे राहावं लागेल. म्हणजे मामाच्या दुकानी. पण उद्या संडे आहे. हा संडे आहे का उद्या. गेलेल्या रविवारी जायचं होते त्याला सर्व्हिसिंगला. संडे आहे आज सॅटरडे उद्या संडे. अरे बापरे. मी तर अजून मी म्हणलं उद्याचा कॉन्टेंट भेटला आता उद्या जाईन. नाही पण झाली असती सर्व्हिसिंग झाली टेन्शन नाही. किती लागतात 500. आता पहिलीला बघ किती लागलेले 350 म्हणजे महागाला चुकलं होती पण ती. नाही पहिलीला लागले 400 रुपये. आता दुसरीला 700 तिसरीला 800. सर्व्हिसिंग करताना त्यांना म्हणायचं ती लॉक आहे का आम्हाला चेंज करून द्या म्हणायचं. कारण आमची चावी हरवली म्हणायचं. बघू काय होते. काहीतरी ऑप्शन असते त्याच्यावर. पण आता उद्या पण जमणार नाही. उद्या म्हणलं जाईन पण आता काय बनव. आता काय असते ऑप्शन. कुणाकुणाच्या दोन्ही हरवतात ती चावी. मग ते तर आहे. त्याला मग तसं जर झालं नाही तर मग डुप्लिकेट बनवून घ्यावं लागेल. एक असा ऑप्शन आहे. काय माहिती उन्हात एवढं काम केलं तर मी पप्पा सगळ्यांनी
म्हणजे आम्हाला इथं सवय नाही, त्या पोरांना सवय असं, पण मला पप्पाला एवढी सवय नाही. त्यामुळे आमच्या दोघांचे इथं आहे ना पायाला असे गोळे आलते, या दोन्ही या पायाला इथं इथं अचानकच. काय माहिती, मला दुपारी आले ना आता पप्पाला मगाशी आलते, तेव्हा मम्मीनं तेल लावून चोळलं पायाला, तेव्हा शांत वाटलं. काय माहिती का, म्हणजे उन्हाच्यामुळं अंगातलं ते रक्त किंवा पाणी जरा कमी झालं असेल त्यामुळं, आणि ऊन लागल्यामुळं माझं एवढं आहे का हे असं दुखायले डोकं पार. पण आता काय करू, आता एन्जॉय तर करावं लागेल. आणि पप्पाला जायचं नव्हतं कामाला, पण काय होते तर लवकर सांगायला पाहिजे होतं पप्पानी, लेट सांगितल्यामुळं मग आता पप्पाचं पण कॅन्सल झालंय. नको का रडू, राहू दे. हो ए रानू, मला असला डोस पहिल्या वर्षातून 12 किंवा 13 वेळा भेटायचा, दर महिन्याला एक भेटायचा मला तर. पण आता बंद झाले, किती 6वी 7वी पासून बंद झाले का नाही? तुझा बी आवाज वाढलाय. कशाचा? नॉर्मल बोलत नाही, सिस्टम बोलतोस. बघायचं का तुला? बरं. हे माझ्यावर आता त्यानं काय तर चूक करा, फक्त सापडावं. चावी हरपवली की मार की आता. ती आता ती काय मुद्दाम तिला हरपवली. मोबाईलच पाडला पागला, आता काय. असं करायला गेलं चुकून त्यानं घट्ट पकडलं नाही त्याची बरं आहे ते स्क्रीन जरा मजबूत आहे याची. डिस्प्ले नाही केला. डिस्प्ले मला टाकावं लागलं वरतून, बाबा घिची टाकून. ते भेटणं झाले यार, या मोबाईलचं भेटणं झालंय. त्यामुळे मग आता उद्या गाडी आहे, उद्या मी गोल्यात जाणार आहे आणि उद्या स्क्रीन गार्ड टाकणार आहे. कशावर? हे नाही ते लेवल पट्टे पडलं इकडून. हे बाई मार खाशील तसाच माझा पाग रैशाने इसके. आवाज करून बोललं. तुम्हाला तर माझ्या पप्पा बाद झालं, चला आपलं इथं संपलं. माझ्यावर यायचा उद्या का, बसा तुम्ही बोला.